सर्वांना नमस्कार. शेतकरी बंधूंनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणे आणि फेडरल बँक तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार 22 जुलै हा दिवस देशी गाय संवर्धन व जतन दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. आणि त्याचसाठी आपण काल दिनांक 14 जुलै पासून ते 22 जुलै पर्यंत या कार्यक्रमाचे सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. आणि या सप्ताहामध्ये आपण विविध असे उपक्रम राबवत आहोत. त्यातलाच एक उपक्रम म्हणजे देशी गायीच्या संदर्भात वेगवेगळ्या विषयावर आपण तज्ज्ञांची व्याख्यान आयोजित केलेली आहेत. आजचं हे आपलं दुसरं सत्र आहे आणि या सत्राचं सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. तर आवाज येत नाही विद्यापीठ गीतचा. अन्नं बहुकुर्वित तदव्रतम्। जय 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 हरित क्रांति, जय 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 नवल क्रांति, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी, जय महात्मा फुले कृषी विद्यापीठ। पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे, सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर, तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर, विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकास वीर, अगणित विकास वीर। जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ। माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती, अभियंत्यांच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती, जगी घडते झेंडामानाचा असे हे गौरवपीठ, असे हे गौरवपीठ। जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ। धन्यवाद सर. शेतकरी बंधूंनो, आपल्याला सर्वांना अवगत आहेतच की महाराष्ट्र शासनाने देशी गायीचे महत्व जाणून देशी गायीला राज्यमाता गोमाता म्हणून दर्जा दिलेला आहे. आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून 22 जुलै हा दिवस जो आहे तो दरवर्षी देशी गाय जतन व संवर्धन दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. आणि त्याचसाठी
महाराष्ट्रातील नव्हेच तर भारतातील देशी गायवरती संशोधन करणारे जे पहिले संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आहे ते आपल्या कृषी महाविद्यालय पुण्यामध्ये दुग्धशास्त्र विभागामध्ये आहे. आणि याच विभागामार्फत आपण या सप्ताहाचे आयोजन केले आहे. आजचे आपले हे सर दुसरे सत्र आहे आणि या सत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे शास्त्रज्ञ उपलब्ध आहेत ते म्हणजे देशी गोवंश व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीतील डॉक्टर सोमनाथ माने सर प्रमुख शास्त्रज्ञ आहेत, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणे येथील. आणि त्यांच्याबरोबरच डॉक्टर सुजित भालेराव सहशास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणे. हे दोन्ही शास्त्रज्ञ, त्यातल्या त्यात जर माने साहेबांचं सांगायचं झालं तर सायबर क्लबच्या मार्फत देशी गायींच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात काम त्यांनी 2016-17 पासून सुरू केलं आणि 2020ला महाराष्ट्र शासनाच्या अनुदानातून आपण इथे एक कृषी महाविद्यालय पुण्याच्या आमच्या डेअरी विभागामध्ये आपण हा संशोधन केंद्र सुरू केलं आणि पुढे जाऊन शासनाने जवळजवळ 71 कोटी रुपयाचं भरीव असं मानधन देऊन भरीव असं तरतूद करून आपल्याकडं देशी गाय आणि संशोधनासाठीचं सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात आलेली आहे. तर तेथील आपले सोमनाथ माने सर आपल्या बरोबर आहेत आणि सर आपल्याला आज देशी गोवंश च्या संदर्भामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण सगळीकडेच पाहतोय, ऊसामध्ये पाहतोय किंवा इतर पिकांमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये आपण आर्टिफिशियल म्हणजे आर्थिक आपलं बुद्धिमत्ता याच्या संदर्भात आपण बोलतोय. तर सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं सादरीकरण करावं. सर कृपया. स्लाइड दिसत आहे? हो सर दिसते. ओके. सर्वांना नमस्कार. आज आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र कृषी महाविद्यालय पुणे येथे कार्यरत आहे. जसं डॉक्टर विकास भालेराव यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे की महाराष्ट्रातील पहिले देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र आपण कृषी महाविद्यालय पुणे येथे सुरुवात केलेली आहे. तर याची सुरुवात शेतकऱ्यांच्या सहभागातून झालेली आहे. शेतकरी सहभागातून संशोधन असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेऊन 2020 साली देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र चालू केलेलं आहे. त्यानंतर देशातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या ज्या आपल्या ज्या ब्रीड आहेत त्यामध्ये मुख्यत्वे सेहवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी या गायींचा तुलनात्मक अभ्यास आपण ह्या संशोधन केंद्रात करत आहोत. गेले 4-5 वर्ष किंवा गेले 1 दशक पाहिलं तर केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल किंवा काही NGO आहेत, अनेक शेतकरी आहेत, गोपालक आहेत, त्यांनी बदलत्या वातावरणामध्ये आपला देशी गोवंश कसा टिकू शकतो याचा अनुभव घेतलेला आहे. पुढच्या काळाची गरज म्हणून आपला देशी गोवंश फक्त महाराष्ट्रातला नव्हे तर देशातील टिकला पाहिजे ह्याचा आपण अनुभव घेतलेला आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या भारतापेक्षा भारताबाहेर आपले देशी गोवंश डंका वाजवत आहे याची जाणीव आपल्याला सोशल मीडियातून किंवा बाकीच्या कार्यक्रमातून पाहायला मिळत असते. उदाहरण द्यायचं झालं तर ब्राझील देशाचं आपण नेहमी उदाहरण देतो की आपलीच गीर गाय, परंतु तिथे जाऊन आता ती 25 लिटर 35 लिटर दूध देते, आपल्या इथं का नाही? तर ह्या सर्व गोष्टींचा सरकारने विचार केलेला आहे. त्यासाठी हे देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र एका साईडला चालू केलेलं आहे. दुसऱ्या साईडला महाराष्ट्र सरकारने गोसेवा आयोगची स्थापना महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. त्याच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रातील जेवढ्या गोशाळा आहेत, जवळजवळ 1089 गोशाळा आहेत, त्यांचं बळकटीकरण, सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने या सर्व गोष्टीच्या माध्यमातून केलेला आहे. मुख्य उद्देश म्हणजे आपला देशी गोवंश हा जगला पाहिजे हाच उद्देश आहे. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने या वर्षीपासून 22 जुलै हा देशी गोवंश जतन व संवर्धन दिन साजरा करण्याचा त्यांनी शासन निर्णय 13 जून 2025 रोजी डिक्लेअर केला.
आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये प्रथम आपण हा देशी गोवंश जतन व संवर्धन दिन सप्ताह साजरा करतो. म्हणजे कालच महाराष्ट्राचे कृषी मंत्री व सहकार मंत्री यांच्या या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण हा उत्सव किंवा उत्सवच म्हणू आपण हा सप्ताह आपण चालू केलेला आहे. त्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या विषयावरती शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करतो किंवा काही शेतकरी सुद्धा आहेत त्यांचे सुद्धा आपण त्यांचे विचार ऐकण्याचा किंवा लोकांशी शेअर करण्याचा प्रयत्न आम्ही ह्या माध्यमातून करत आहेत. विभागीय विस्तार केंद्र पुणे असेल किंवा कृषी महाविद्यालय पुणे असेल नेहमीच अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करत असतात. तर त्या अनुषंगाने आज आपण हा विषय निवडलेला आहे. आजचा विषय म्हणजे देशी गोवंश व कृत्रिम बुद्धिमत्ता. आता सर्वांना माहितच आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याचा वापर आपण फक्त शेतीमध्येच करत नसतो, तो जीवनातल्या प्रत्येक अगदी सकाळपासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये आता यायचा वापर करायला लागलेला आहे. हॉटेलमध्ये केला जातो, कुठे मॉलमध्ये जावा, कुठले प्रत्येक तो अविभाज्य भाग आता सध्या झालेला आहे. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने विशेष करून कृषीवरती खूप भर दिलेला आहे. आणि ह्याच वर्षी जवळजवळ 500 कोटीचं बजेट कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी कृषी विभागाने केलेलं आहे. आणि त्यातूनच ह्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आपण देशातील मला तर वाटतं देशातील पहिले काही आपण यावरती काम केलेलं आहे. यामध्ये तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला म्हणजे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा सेन्सर न वापरता कुठलाही खर्च न करता आपण देशातील कुठल्याही ठिकाणच्या गायींचा ताण ओळखू शकतो किंवा सर्वसाधारणपणे त्या भागामध्ये काय ताणाची परिस्थिती असू शकते, तो उष्णतेचा ताण असो किंवा थंडीचा ताण असो, त्याची एकंदरीत आपल्याला कल्पना शेतकऱ्यांना विविध माध्यमातून देऊ शकतो. ते ऍप शेतकऱ्यांसाठी आम्ही फ्री ठेवलेलं आहे. कोणताही शेतकरी आपण म्हणजे अशा प्रकारच्या अनेक टेक्नॉलॉजी आम्ही ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून तयार केलेल्या आहेत. याविषयी सर्व सविस्तर डॉक्टर सुजित तुम्हाला चर्चा करणारच आहे. परंतु एकंदरीत आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर जेवढं पशुधन आहे त्याच्या जवळजवळ 75 ते 80% पशुधन हे गावठी प्रमाणात मोडत आहे. फक्त 20% पशुधन हे नोंदणीकृत किंवा प्युअर राहिलेलं आहे. त्यासाठी आपल्याला ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुद्धा म्हणजे अगदी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सुद्धा आपल्याला त्याची संख्या आयडेंटिफाय करणे किंवा त्याला एम्ब्रियो ट्रान्सफर असेल किंवा सेक्स ऑल्टरेशन असं तंत्रज्ञानाचा वापर करणे हे सुद्धा आपल्याला पुढच्या काळाची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये बघितलं तर जवळजवळ 7 जाती ह्या देशी गायींच्या आहेत. आणि जसं मगाशी मी सांगितलं की ह्या प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातील सर्व जातींचं आम्ही डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर जगातील सगळ्यात जे छोटी गाय आहे किंवा आपण तिला बुटकी गाय म्हणतो ती सुद्धा पुंगनूर गाय आपण या ठिकाणी या प्रकल्पामध्ये ठेवलेली आहे. मुख्य उद्देश म्हणजे टुरिझम म्हणजे शहरातल्या लोकांना गायीविषयी प्रेम म्हणजे लोकांना तर प्रेम गायीविषयी आहेच. आपण तुला राज्यमाता गोमाता हा दर्जा महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे. परंतु लोकांना त्याची माहिती होण्यासाठी ह्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन युनिट करतोय. देशातील पहिले काऊ टुरिझम सेंटर सुद्धा आपण या ठिकाणी चालू करतोय. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी पुण्यासारख्या शहरामध्ये आपण 12 ते 13 प्रकारचे ब्रीड एका ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे आपण ह्या संशोधन केंद्रामध्ये सैवाल, गीर, राठी, थारपारकर, रेड सिंधी आणि महाराष्ट्रातल्या अगदी कोकणापासून सुरुवात केली तर कोकण कपिला, पश्चिम महाराष्ट्रातले खिलार, खानदेश मधले डांगे, मराठवाड्यामधले लाल कंदारी, देवणी, विदर्भामधले कटाणी, गवळाऊ अशा विविध प्रकारच्या जाती आम्ही ह्या प्रकल्पामध्ये आणलेल्या आहे. आणि त्यांचा तुलनात्मक अभ्यास आपण संकरित गायींबरोबर करतोय. म्हणजे तो फक्त अभ्यास करताना एकच घटक लक्षात न घेता दूध आहे, शेण आहे, गोमूत्र आहे आणि विविध हंगामामध्ये त्याचा रिस्पॉन्स काय आहे म्हणजे कुठल्या गायींचं रेस्पिरेशन रेट खूप वाढतंय, पल्स रेट वाढतंय, त्याचा परिणाम त्याच्या शरीरावरती काय होतोय, एकंदरीत हा अभ्यास आम्ही या ठिकाणी चालू केलेला आहे. तर आता हे सर्व करत असताना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ह्या प्रकल्पामधील सर्व गायी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तुम्ही कधी व्हिजिट देऊ शकता. आता सध्या ह्या जवळजवळ 5 प्रकल्प ह्या चालू आहेत.
जसं मी सांगितलं की महाराष्ट्र शासनाने 2020 साली देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र चालू केलं, गोपर्यटन केंद्र आम्ही चालू केलेलं आहे, किंवा बदलत्या हवामानामध्ये गायींवरती काय परिणाम होतो, त्यानुसार गायींचा प्रतिसाद काय आपल्याला भेटतो, किंवा त्यांची उत्पादन क्षमतेवरती काय परिणाम होतो, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, हा सुद्धा प्रकल्प या ठिकाणी चालू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अद्ययावत व काटेकोर शेतीसाठी डिजिटल जे तंत्रज्ञान आहे त्याचं गुणवत्ता केंद्र आपण ह्या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेलं आहे. आणि पशु संवर्धन मधली ही सर्वात मोठी सुरुवात, ही चळवळ संशोधन केंद्रातून होत आहे, त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. तर अशा प्रकारे मुख्य उद्देश हा आमचा गायी आणि गायीचं संवर्धन तर झालंच पाहिजे, परंतु त्याचबरोबर जमीन असेल किंवा पर्यावरण असेल त्याचं सुद्धा संवर्धन करणं गरजेचं आहे. अंशमुक्त दूध उत्पादन महत्वाचं आहे. परत हवामान बदल किंवा त्याचा आपल्या गायींची प्रतिकारक क्षमता किती आहे, ह्या सर्व देशी गायींच्या तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर गॅरंटी काय आहे, ही नैसर्गिक शेती असेल, सेंद्रिय शेतीमध्ये तिचा कसा उपयोग होऊ शकतो, गोमय गोमूत्र मूल्यवर्धन, आम्ही शेणापासून गोमूत्रापासून वेगवेगळ्या वस्तू कशा बनवतो, आरोग्यदायी दुग्धजन्य पदार्थ कसा बनवतो, मिथिनिमेशन करण्यासाठी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कसा वापर करू शकतो, ह्या सर्व गोष्टीचा सगळा अभ्यास करण्यासाठी आपण AI तंत्रज्ञान वापरणार आहोत. अगदी तणावमुक्त जीवन आपल्याला जर चेक करायचं असेल त्यासाठी सुद्धा आम्ही ओरा टेक्नॉलॉजी ह्या ठिकाणी काही दिवसात चालू करतोय. ते सुद्धा डिजिटल स्वरूपातील असेल, म्हणजे एकंदरीत माणसांना ताण असल्यानंतर त्याचा ओरा मोजणे आणि त्यानंतर गायीच्या सहवासात आल्यानंतर त्याच्यात काय बदल होतोय, ह्या सर्व गोष्टीमध्ये म्हणजे आम्ही ह्या नवीन तंत्रज्ञान असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याचा वापर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. मला वाटतंय मी ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केलेल्या आहे. त्याबद्दल सर्व सविस्तर माहिती डॉक्टर सुजित आपल्याला या ठिकाणी सांगणार आहेत. मी सुजित यांना विनंती करतो की त्यांनी आपलं पुढचं लेक्चर चालू करावं. नमस्कार, मी डॉक्टर सुजित भालेराव या प्रकल्पामध्ये सहशास्त्रज्ञ म्हणून काम करत असतो. माने सरांनी आपल्याला बऱ्यापैकी देशी गोवंश व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयामधला जो देशी गोवंश हा पार्ट आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती सांगितलेली आहे. देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र हे देशी गोवंश संवर्धनामध्ये किंवा त्याचा आपण जो सायंटिफिक शास्त्रीय जो अभ्यास आहे तो कसा केला जातो, किंवा त्या प्रकल्पामध्ये कोणत्या ब्रीड आहेत त्यांचा अभ्यास काय केला जातो या संदर्भात आपल्याला त्यांनी इत्थंभूत माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, नेमकं कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर देशी गोवंश संवर्धनामध्ये किंवा जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये कसा करता येईल, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज असतील किंवा कम्प्युटर बेस असतील, तर ह्या प्रणालींचा वापर करून आपण आपली कामं जी आहेत म्हणजे रुटीन मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस असो किंवा जनावरांचं हेल्थ डिटेक्शन असो, त्यांचा आजार ओळखणे असो किंवा त्यांचा माज ओळखणे असो, या गोष्टींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपलं पशुपालन किंवा आपलं जे डेअरी फार्मिंग आहे ते सुकर कसं करता येईल, तर यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा खूप मोठा रोल आहे. आतापर्यंत आपण शेती क्षेत्रामध्ये किंवा कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा बऱ्या प्रमाणात वापर करत आलेलो आहे. तसेच पशुपालनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेकडे जाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर वाव आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण AI म्हणतो त्याचा वापर करून आपण आपली उत्पादकता, जे दुधाचं उत्पादन आहे तसेच जनावरांचा जो कम्फर्ट आहे तर तो ह्या टेक्नॉलॉजी थ्रू आपण वाढवू शकतो. तर ही कृत्रिम बुद्धिमत्ता काय आहे, तर संगणक यंत्र किंवा प्रणालीचा मानवी मेंदूप्रमाणे विचार करून त्याला शिकवणे, त्यापासून शिकणे, निर्णय घेणे आणि समस्यांचं समाधान करणे व शिकवणे हा कृत्रिम बुद्धिमत्ता येतो. यामध्ये आपण कम्प्युटर असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर असतील, ब्लूटूथ, वायफाय या प्रणालींना जोडून आपण विविध ऍप तयार करतो. या प्रकल्पाअंतर्गत आपण आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी 6 ऍप दिलेले आहेत. त्यामध्ये 7 ऍप दिलेले आहेत. त्यामध्ये 2 ऍप आता आपले प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. आणि कालच आपला जो कार्यक्रम झाला देशी गोवंश जतन आणि संवर्धन सप्ताहाचा उद्घाटन सोहळा, त्यामध्ये आपले 5 ऍप जे आहेत ते लॉन्च करण्यात आलेले आहेत आणि ते काही दिवसातच शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये उपलब्ध होतील. त्याचा आपण वापर करून
आपलं जे पशुपालन आहे किंवा पशुपालनातील विविध समस्या आहेत याचं निराकरण आपण त्या ऍप्लिकेशनचा वापर करून निश्चितच करू शकतो. शेती, आरोग्य आणि शिक्षण व पशुपालनात या सर्व ऍप्लिकेशनचा आपण वापर करू शकतो. तर आता ICRTC म्हणजे इंडिजिनस कॅटो रिसर्च कम ट्रेनिंग सेंटर जे आहे, तर त्याची AIच्या दृष्टीने जी वाटचाल चालू आहे त्यामध्ये आपण विविध ऍप तयार केलेले आहे. प्रामुख्याने याच्यामध्ये फुले अमृत कार्ड, फुले स्मार्ट अमृत कार्ड, फुले अँड फार्म एक ऍप आहे. नंतर फुले प्रशांत एक पर्यावरणपूरक प्रणाली आहे. फुले मार्गदर्शक एक आहे. फुले त्याला आपण कॅल्क्युलेटर किंवा गाईड असं म्हणतो. नंतर फुले पायलट हे एक ऍप्लिकेशन आहे आणि डेअरी मॅप अशा विविध प्रणाली आपण या ठिकाणी डेव्हलप केलेल्या आहेत. यामध्ये जे फुले अमृत काळ ऍप आपलं गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअरवर सुद्धा उपलब्ध आहे. या स्कॅनर मार्फत किंवा हे लेक्चर झाल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी शेअर करण्यात येतील. तर याच्या थ्रू आपण किंवा गुगलवरती तुम्ही सर्च करू शकता फुले अमृत काळ. तर हे फुले अमृत काळ नेमकं काम कसं करतं? तापमान, आर्द्रता, निर्देशांक आधारित पशु सल्ला ऍप हे आहे. त्याच्यामध्ये जे तापमान आणि ह्युमिडिटी, टेम्परेचर आणि ह्युमिडिटी यावरनं जसं तापमान उन्हाळ्यामध्ये तापमान वाढतं आणि थंडीमध्ये तापमान कमी होतं, तर त्यानुसार ते आपल्याला गायडन्स करतं. म्हणजे आता समजा त्याच्यामध्ये टेम्परेचरचे THI ही एक कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे, तर ती सेट केलेली असते. तर 72 रेंजच्या वर जर THI गेला म्हणजे सर्टन लेवलला टेम्परेचर वाढलं, तर त्यानुसार जनावरांचा जो कम्फर्ट आहे तर तो ढासळायला सुरुवात होते. त्यानुसार तुम्हाला ते सल्ला द्यायला सुरुवात करतात. म्हणजे त्याच्यामध्ये उष्णतेचा ताण असेल किंवा थंडीचा ताण असेल, यानुसार तुमच्या गोठ्यातलं व्यवस्थापन जे आहे किंवा त्यांच्या आहारामध्ये काय बदल करायला हवा किंवा त्यांच्या आहारामध्ये काय आपण द्यायला हवं, यानुसार आपल्याला ते पशु सल्ला देत असतं. नंतर याच्यामध्ये आपण फुले स्मार्ट अमृत काळ, आता हे जे फुले अमृत काळ आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुमचं लोकेशन टाकायचंय तुमच्या फार्मचं आणि त्या फार्मच्या लोकेशनवरनं तुम्हाला ते त्यानुसार सल्ला देत असतात. नंतर फुले स्मार्ट अमृत काळ हे रिअल टाइम सेन्सरवर काम करतं. तुमच्या गोठ्यामध्ये हायग्रोमीटर जे आहे, जे तापमान आर्द्रता मोजतात, तर ते तुमच्या गोठ्यामध्ये बसवायचे. हे डिव्हाइस साधारणतः 2 ते 3 हजार रुपयापर्यंत उपलब्ध आहे. तर हे डिव्हाइस तुम्ही तुमच्या फार्म मध्ये बसवल्यानंतर त्यावर तुम्ही जे फॅन आणि फॉगर्स आहेत, म्हणजे समजा जर टेम्परेचर सर्टन रेंजच्या वरती गेलं तर ते थंड करण्यासाठी ऑटोमॅटिक फॅन आणि फॉगरचे सायकलमध्ये ते चालू होतील. त्याला तुम्हाला वेगळं मॉनिटरिंग करायची गरज नाही. किंवा थंड वातावरणामध्ये तुम्हाला अलार्मिंग केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बल्ब किंवा शेकोटी वगैरे पेटवून तिथलं वातावरण तुम्ही मेंटेन करू शकता. असं काम फुले स्मार्ट अमृत काळचं चालतं. तर हे दोन्ही ऍप आपले वेबसाईटवर नंतर गुगल प्ले स्टोअरवर आता सध्या उपलब्ध आहे. नंतर आपण या प्रकल्पामार्फत दुसरे जे ऍप आहे किंवा जी गोठा प्रणाली आहे तर ती डेव्हलप केलेली आहे. फुले प्रशांत या नावाने रजिस्टर करण्यात आलेली आहे. पर्यावरण पूरक गोठा प्रणाली. याच्यामध्ये आपण जे हाऊसिंग सिस्टीम आहे जनावरांचे किंवा वेगवेगळ्या गोठा पद्धती आहे, याच्यामध्ये प्रामुख्याने मुक्त संचार गोठा आणि बंदिस्त गोठा हे 2 प्रकार येतात. तर मुक्त संचार गोठ्यामध्ये ज्यावेळेस एक्स्ट्रीम क्लायमेटिक कंडिशन आपण म्हणतो किंवा वातावरणीय बदल, तर वातावरणीय बदलांमध्ये उन्हाळ्यामध्ये प्रखर उन्हाच्या किरणांपासून संरक्षण जनावरांना मिळत नाही. तसेच पावसाळ्यामध्ये ज्या दिवशी जास्त पाऊस पडतो तर गोठ्यामध्ये दलदलीची परिस्थिती निर्माण होते व अशा कंडिशन मध्ये जनावरांना विविध प्रकारचे आजार तसेच संसर्गजन्य आजार पसरण्याचे चान्सेस वाढतात. तसेच मास्टायटिस जो कास 10 आपण त्याला म्हणतो तो आजार होण्याची संभाव्यता वाढते. अशा कंडिशन मध्ये ही पर्यावरण पूरक गोठा प्रणाली काम करते. तसेच हिवाळ्यामध्ये थंड वातावरणामध्ये हायपोथर्मिया सारखे आजार जनावरांना होतात. या कंडिशन मध्ये जनावरांचं संरक्षण करण्यासाठी साईडने कर्टन्स दिलेले आहेत. तर पर्यावरण पूरक गोठा प्रणाली ही जसं आपलं हॉर्टिकल्चर किंवा ऍग्रिकल्चर क्रॉप मध्ये ग्रीन हाऊस सिस्टीम आहे किंवा आपण ग्रीन हाऊस शेड जे म्हणतो, सेम त्या प्रकारची ही गोठा प्रणाली आहे. त्याच्यामध्ये साईडने कर्टन लावण्यात आलेले असून वरनं प्लास्टिक टाईपचं एक मटेरियल ते पूर्ण कव्हर केलेलं आहे. तसेच आतमध्ये गोठ्यामध्ये फॅन आणि फॉगर बसवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण जो डेटा आहे तो फुले अमृत काळ ह्या ऍपशी इंटिग्रेट करून तिथलं कंट्रोल करतो, म्हणजे वातावरणातील बदलांनुसार ते ऍडजस्ट करतो. तर ही जी प्रणाली आहे स्वयंचलित तापमान आर्द्रता नियंत्रणाद्वारे उष्णतेचा ताण कमी करून
जनावरांना आराम व उत्पादकता वाढवते. तसेच फॅन फॉगरमुळे उष्ण आणि दमट वातावरणात जनावरांना थंडावा व हवा खेळती राहते. नंतर आपण या प्रकल्पामार्फत फुले डेअरी पायलट हे ऍप तयार केलेले आहे. आता फुले डेअरी पायलट हा ऍप तयार करण्यामागचा उद्देश म्हणजे आपण गोठा व्यवस्थापन करत असताना किंवा पशुपालनामध्ये जनावरांचे व्यवस्थापन करत असताना दिवसभरामध्ये आपल्याला कोणती कामे करायची आहेत किंवा आपली जी दैनंदिन कामे कशी करायची याचं मॅनेजमेंट. कारण पशुपालन किंवा शेतीमध्ये आजचं काम आजच झालं पाहिजे किंवा आत्ताचं काम आत्ताच झालं पाहिजे. तर हे काम आपण पुढे ढकलू शकत नाही. जसं की दूध काढणे असेल, जनावरांची काळजी घेणे असेल, लसीकरण असेल, विविध प्रकारच्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस असतील, त्या टाइम स्पेसिफिक किंवा त्या ठराविक वेळेमध्येच झाल्या पाहिजेत. तर त्यासाठी बऱ्याच वेळा काय होतं की जनावरांची समजा एखादं जनावर आज माझ्यावर असेल आणि तिचा माज ओळखल्यानंतर तर तिला आपण जर भरवलं नाही तर पुन्हा आपला 21 दिवसाचा लॉस होतो. तर मग अशा कंडिशन मध्ये आपल्याला जर मोबाईलवर आपले अलर्ट आले किंवा आपल्या मोबाईलवर जर आपण मॅनेजमेंट करू शकलो तर ह्या संकल्पनेतून हे फुले डेअरी पायलट ऍप तयार करण्यात आलं. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे टास्क आहेत सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत किंवा 24 तासांमध्ये जी कामं करायची ते आपण त्याच्यामध्ये फीड करायची आणि त्यात आपल्याला कोणतं काम कधी करायचंय यानुसार डिटेल आपण त्याच्यामध्ये भरायच्या. तर याचा डॅशबोर्ड आहे, मी तुम्हाला दाखवतो की त्याच्यामध्ये तो काम कसं करतो. यामध्ये जी दैनंदिन कामं आहेत ती टाकल्यानंतर आपण टास्क असाइन वगैरे करू शकतो व त्यानुसार आपण मॅनेजमेंट करता येतं. नंतर यामध्ये आपण जे ऍप डेव्हलप केलेलं आहे फुले डेअरी गाईड किंवा फुले मार्गदर्शक ज्याला आपण म्हणतो. याच्यामध्ये पशुपालन व दुग्ध व्यवस्थापनातील इत्थंभूत सांकेतिक माहिती. यामध्ये आपण जनावरांचे वजन असेल म्हणजे जो शेपर्स फॉर्म्युला आहे याच्यामध्ये आपण फक्त लांबी रुंदी जनावरांची मोजायची आणि ती व्हॅल्यू याच्यामध्ये टाकायची. आपल्याला ते कॅल्क्युलेशन करून दिले जातात. म्हणजे आता बऱ्याच वेळा काय होतं की जनावरांचं वजन मोजणं किंवा जनावर वजन काट्यावर आपल्याकडे तो उपलब्ध नसतो. मग आपल्याकडे मेजरिंग टेप असेल तर त्यामध्ये आपण फक्त लांबी आणि रुंदीचं त्याच्यामध्ये माहिती टाकायची. त्यावरून आपण जनावरांचे वजन काढू शकतो. नंतर जनावरांचे वय, त्याचा फॉर्मचा जो पॅटर्न आहे शिंगांचा त्याच्यावरती ज्या रिंग येतात त्यावरनं आपण जनावरांचं वय काढू शकतो. नंतर प्रजनन व्यवस्थापनामध्ये आपण विविध टॅब दिलेले आहेत. याच्यामध्ये आपण जनावरांचं काविंग कधी झालं किंवा व्याल्यानंतर ती किती दिवसानंतर माझावर येईल, नंतर माझावर आल्यानंतर ती कधी भरवायची, भरवल्यानंतर तिची एक्सपेक्टेड काविंग डेट काय असेल किंवा तिची विण्याची तारीख काय असेल यावरून आपण त्यांना मार्गदर्शन करतो. नंतर जनावरांचे आरोग्य व्यवस्थापनामध्ये जनावरांचं जे लसीकरण आहे किंवा जंतनाशक वेळापत्रक आहे तर जनावरांचं जंतनाशक करणे किंवा वासरांचं जंतनाशक करणे हे खूप गरजेचं आहे. कारण त्यांचं प्रॉपर जर लहान वयामध्ये जर प्रॉपर जंतनाशक वेळापत्रक आपण बसवलं तर जनावर जी वासरांची वाढ आहे ती चांगली होते. तसेच त्यांचं आरोग्य चांगले राहतं. तसेच विविध आजार जे आहेत याचं एक शेड्यूल असतं लसीकरणाचं. तर लसीकरणाचं शेड्यूल आपण फॉलो केलं पाहिजे. जसं की काही महिन्यांमध्ये जसे पावसाळा सुरू होण्याआधी काही लसी असतात किंवा पावसाळ्यामध्ये द्यायच्या. आता लंपी जो आजार पसरलेला आहे तर या आजाराला नियंत्रण करण्यासाठी आपण आधीच लसीकरण केलं तर आपण वेळीच जनावरांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो. नंतर जातीनिहाय माहिती म्हणजे भारतामध्ये ज्या 54 जाती आहेत, 53-54 जाती आहेत त्या संपूर्ण जनावरांची माहिती आपण या ठिकाणी ह्या ऍपवर एका क्लिकवर आपल्याला मिळवता येते. म्हणजे ही ब्रीड कोणत्या राज्यातील आहे, तिची उपयोगिता काय किंवा ती ब्रीड आपल्याला कुठे अवेलेबल होईल ही सगळी माहिती आपण जातीनिहाय म्हणजे भारतातील गायींच्या जेवढ्या काही जाती आहेत त्या आपल्याला एका क्लिकवर या ठिकाणी माहिती मिळते. नंतर डेअरी कॅलेंडर जे आहे म्हणजे आपलं जे कॅलेंडर आहे ज्याच्यामध्ये वर्षभरामध्ये आपल्याला काय काम करायचे आहे किंवा चारा व्यवस्थापन असेल, जनावरांचे व्यवस्थापन असेल, ऋतूंच्या बदलानुसार आपल्याला काय काय मॅनेजमेंट करावं लागेल याची संपूर्ण माहिती या डेअरी कॅलेंडर मध्ये दिलेली आहे. नंतर जनावरांच्या अवस्थेनुसार नियोजन म्हणजे कालवडी असतील, वासरं असतील, दुधातल्या गायी असतील, गाभण गायी असतील, भाकड गायी असतील यांचं त्यांच्या अवस्थेनुसार नियोजन कसं करायचं याची इत्थंभूत माहिती दिलेली या ऍपमध्ये या टॅबमध्ये दिलेली आहे. नंतर पशु संशोधन संदर्भातील वेबसाईट म्हणजे ज्या वेगवेगळ्या संस्था
पशुसंवर्धनामध्ये काम करतं, जसं की आपलं देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र आहे, तसेच NDR असेल, अमूल असेल, अशा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, NDDB असेल, तर ह्या संस्थांची एका क्लिकवर, एवढ्या काही 20-25 संस्था आहेत, याची वेबसाईट आपल्याला दुसरीकडे शोधायची गरज नाही. जेवढ्या पशुपालनातील किंवा पशुसंशोधनातील ज्या काही संस्था आहेत, ह्या एका क्लिकवर आपल्याला त्या टॅबमध्ये मिळतील. नंतर शेणानुसार जनावरांचा मूल्यांकन, म्हणजे शेणाच्या अवस्थेनुसार आपण जनावरांची हेल्थ कंडिशन काय आहे ह्या आपल्याला माहिती मिळते. देन शरीर मापनानुसार माहिती, म्हणजे बॉडी कंडिशन स्कोर आपण यावरनं जनावरांची आपण वर्गीकरण करू शकतो किंवा अॅनिमलचं सिलेक्शन करू शकतो. या कंडिशन वरून आपण ठरवू शकतो की नंतर त्यामध्ये तुम्हाला मॅनेजमेंटच्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, तर यावरनं आपण जनावरांचं व्यवस्थापन त्याच्या BCS स्कोर वरनं करू शकतो. नंतर आहार नियोजन आहे, जे थंब रूल, म्हणजे जनावरांना आपण चारा व्यवस्थापन करत असताना जनावरांना चारा किती दिला पाहिजे, नंतर कोणता चारा किती कधी पेरला पाहिजे, त्याचं पूर्ण शेड्यूल या चारा व्यवस्थापनामध्ये दिलेलं आहे. थंब मध्ये वाळलेला चारा असेल, हिरवा चारा असेल किंवा कॉन्सन्ट्रेट आपण जनावरांच्या स्टेजनुसार देतो. जनावरांच्या वजनाची एंट्री आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे आणि जनावरांचा प्रकार, तर त्यानुसार आपल्याकडे उपलब्ध चारा कोणता आहे याच्या एंट्री टाकल्यानंतर तो आपल्याला त्या जनावरांच्या वजनानुसार किंवा त्याच्या स्टेजनुसार आपल्याला त्याला किती चारा दिला पाहिजे याचं संपूर्ण नियोजन करून देतो. तसेच चारा पेरणी व कापणी नियोजन, चारा पेरणीमध्ये विद्यापीठाच्या तसेच ज्या आता मार्केटमध्ये एखादं पीक आहे, समजा मका असेल तर मकाच्या विद्यापीठाच्या विकसित जाती किंवा मकाच्या सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या जाती यांची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि आपण आज समजा मका लावली तर त्याचं कापणीचं नियोजन कसं करता येईल, त्यापासून किती उत्पादन आपल्याला मिळेल आणि आपण पेरलेला चारा साधारणतः किती गायींकरता पुरेसा आहे. कारण जनावरांचं व्यवस्थापन करताना किंवा आहार नियोजन करत असताना एका गाईला साधारणतः किती चारा लागतो, तो चारा आपल्या शेतामध्ये किती निघेल आणि तो किती जनावरांना पुरेसा आहे, या सर्वांचं नियोजन केलं तरच ही सगळी सांगड व्यवस्थित घालता येते. नंतर त्याच्यामध्ये आणखी एक टॅब दिलेली आहे की दूध उत्पादन प्रक्रिया. तर दूध उत्पादन प्रक्रिया करत असताना आपण विविध पदार्थ निर्मिती करत असतो, जसे खवा असेल, पेढा असेल, पनीर असेल, बासुंदी, हे विविध प्रकारचे पदार्थ आपण तयार करत असताना एखादा पदार्थ आपल्याला तयार करण्यासाठी सामग्री काय लागणार आहे. समजा आपल्याकडे 100 लिटर दूध उपलब्ध आहे आणि 100 लिटर दुधापासून आपल्याला तूप निर्मिती करायची आहे, तर मग तूप निर्मितीसाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या दुधामध्ये आपल्याला इन्ग्रेडियंट काय लागणार आहे, नंतर त्याची प्रोसिजर काय आहे, त्या 100 लिटर पासून किती तूप मिळेल, किंवा त्यामध्ये दुसरी टॅब अशी आहे की आपल्याला 100 किलो तूप बनवायचं तर त्यासाठी किती लिटर दूध लागेल याची इत्थंभूत माहिती तसेच त्याची प्रोसिजर या ठिकाणी आपण दिलेली आहे. तसेच दुधाची ऍसिडिटी असेल, फॅट असेल, नंतर वेगवेगळ्या ज्या चाचण्या असतात जसे की अडल्ट्रेशन वगैरे असेल, तर हे काढण्यासाठी आपल्याला जे कॅल्क्युलेशन्स करावे लागतात, यामध्ये फक्त आपल्याला त्या एंट्रीज टाकायच्या, त्यानुसार आपल्याला ते कॅल्क्युलेशन करून देईल. नंतर जनावरांचा आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट, आपण समजा 200 गायींचा गोठा बांधतोय तर 200 गायींचा गोठा आपल्याला बँकेबल प्रोजेक्ट सबमिट करावा लागतो. खर्च, तोटा, नफा तसेच बँकेबल प्रोजेक्ट आपल्याला सबमिट करावा लागतो. तर तो बँकेबल प्रोजेक्ट तयार करून आपण फक्त आपल्या फार्मची माहिती, ईमेल ID आणि आपल्याला जे काही इनपुट्स लागतात, म्हणजे तुम्हाला कुट्टी मशीन असेल किंवा गोठा असेल, वेगवेगळ्या लागणाऱ्या मशिनरी, त्याची आपल्याला त्या अहवालामध्ये नमूद करायची. त्याच्यानुसार तुम्हाला तो पूर्ण बँकेबल प्रोजेक्ट तयार करून देईल. तसेच सर्व कॅल्क्युलेशन्स करून देणारे ऍप आहे. नंतर नफा तोटा यांचं गुणोत्तर आपल्याला करून देतं आणि जे आपलं THI बेस जे ऍडवायझरी आहे तीही या डेली कॅल्क्युलेटर मध्ये आपण इंटिग्रेट केलेली आहे. याच्या मार्फत आपण त्याची ह्युमिडिटी किती आहे याची माहिती त्या ऍपला द्यायची, तो तुम्हाला कॅल्क्युलेशन्स किंवा सल्ला जो आहे तो या थ्रू देईल. तसेच आपण ही जी माहिती आहे तर ही संपूर्ण माहिती स्टोअर करू शकतो आणि डाउनलोडही करू शकतो. तर हे फुले डेअरी गाईड म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करण्याचं काम करतं, म्हणून ह्या ऍपचं नाव आपण फुले मार्गदर्शक असं ठेवलेलं आहे. नंतर जे दुसरं ऍप आहे फुले डेअरीमॅन. फुले डेअरीमॅन दूध संकलन व गुणवत्ता प्रणाली. आणि आणखी एक ऍप आहे फुले डेअरीमॅन दूध संकलन. एक स्लाइड मॅडम एक काय म्हणून विचार नाही तुम्हाला एक नंतर सुजित काय फुले नोंदणी
याच्यामध्ये जरा लोगो टाकताना मिस्टेक झालेली, तो डेअरी मॅनचाच लोगो इथे पेस्ट झालाय. पुढे डेअरी फार्मची नोंदणी प्रणाली जी आहे, पशुपालन व दुग्ध व्यवस्थापनातील नोंदणी आधारित इत्थंभूत माहिती, रिअल टाइम डेटा व विश्लेषणाद्वारे शेतकऱ्यांना महत्वाचे निर्णय घेणे सोपे जाते, तसेच संपूर्ण रेकॉर्ड ठेवता येते. आता लाईव्हस्टॉक फार्मिंग मध्ये किंवा विविध जनावरांच्या नोंदी आपल्याला ठेवणं सोयीस्कर होत नाही, किंवा प्रत्येक वेळेस आपण रेकॉर्ड, आता बघा आपण गावाकडे काय करतो की ज्या नोंदी असतील आपल्या सगळ्या कॅलेंडरवर नोंदी असतात. आज गाई माझ्यावर आली, मी तिला भरवली कधी, किंवा दुधाचं उत्पादन असेल, ही कॅलेंडर किंवा एखाद्या नोटबुक मध्ये आपण लिहून ठेवतो. पण हीच माहिती आपल्याला संपूर्ण मोबाईलद्वारे आपल्या किंवा लॅपटॉपद्वारे आपण ती सेव्ह करू शकतो. त्याचे संपूर्ण रेकॉर्ड ठेवू शकतो. जसं समजा तुमचा 100 जनावरांचा गोठा आहे, तर तो 100 जनावरांचा गोठा कसा रन करता येईल, किंवा त्याच्यासाठी लागणारे विविध रेकॉर्ड्स असतील, तुमच्या फार्मची इन्व्हेंटरी, तुमच्याकडे असणारा स्टॉक, म्हणजे त्याच्यामध्ये मेडिसिन असेल, तुमच्याकडचं खाद्य असेल, या सगळ्यांची माहिती तुम्ही स्टोअर करू शकता. आणि त्याच्यात तुम्ही रोज एंट्री घेऊन किती साठा उपलब्ध आहे आणि किती आपल्याला आता लागणार आहे, यानुसार तो पूर्ण रेकॉर्ड त्यामध्ये मेंटेन करतो. जसं जनावरांचं रिप्रोडक्टिव्ह सायकल आहे, ती पूर्ण त्यामध्ये रन केली जाते. ते तुम्हाला अलर्ट रोज तुमच्या मोबाईलवर याद्वारे येत असतात. नंतर जी फुले डेअरीमॅन किंवा दूध संकलन गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली आहे, तर ही गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली याच्यामध्ये दूध संकलनाच्या नोंदी, म्हणजे आजचं दूध उत्पादन किती आहे, ही ब्लूटूथद्वारे आपण वजन काट्याला अटॅच केलेली आहे. आता ही प्रणाली नेमकी कोणी वापरायची किंवा कोणासाठी वापरणं गरजेचं आहे, ज्यांचे मोठे फार्म आहेत किंवा ज्या डेअरी संस्था आहेत, सरकारी दूध संस्था आहेत, किंवा शेतकरी यांच्यासाठी ही अत्यंत उपयुक्त ठरणारी प्रणाली आहे. त्याच्यामध्ये आपण त्यांचं वजन असेल किंवा फॅट, SNF, जी गुणवत्ता तपासणी आहे, तसेच सोमॅटिक सेल काउंट आहे, हा सगळा डेटा ऑनलाईनद्वारे आपल्या मोबाईलवर उपलब्ध होतो व त्याद्वारे आपल्याला मेसेजही जातो. नंतर काही टेक्नॉलॉजीज आहेत ज्याच्यावर आपण आपले देशी काही संशोधन केंद्र काम करते. यामध्ये सेन्सर बेल्ट, जे सेन्सर बेल्ट आहे, तर सेन्सर बेल्ट हा जनावरांच्या गळ्यामध्ये घातलेला आहे. तर याच्यानुसार आपण त्यांचं ब्रीडिंग असेल किंवा हेल्थ अलर्ट आहे, मिल्क एंट्री आहे, किंवा त्यांना आटवायचं कधी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या मोबाईलद्वारे कळतात. आता समजा एखादी गाय जर माझ्यावर असेल, तर ते आपल्याला असे सिमटम्स दाखवतात की ती मोर ऍक्टिव्ह आहे किंवा ती जास्त वेळ उभी आहे, लेस ऍक्टिव्ह आहे. तर ह्या ऍक्टिव्हिटींवरनं आपण तिला मॉनिटर करू शकतो. किंवा एखादी गाय जर माझ्यावर असेल, तरी ते जो हेल्थ अलर्ट आहे, तर याच्या ब्रीडिंग अलर्ट आहे, तर ब्रीडिंग अलर्ट मध्ये येणार की त्या गायीचा टॅग नंबर जो असेल, तो आपण टॅग नंबर 3 काऊ इज ऑन हिट, गो फॉर दी ब्रीडिंग. तर अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळे अलर्ट या ठिकाणी येत असतात. नंतर तुमच्या दुधाच्या एंट्री आहेत, आता त्याचा आपण अनालिसिस पण करू शकतो. जसं की टॅग नंबर 3 ची गाय आहे, तिचा हिट अलर्ट काय, जर हिटवर असेल तर यस, हेल्थ अलर्ट काय, तर यस, ती गुड कंडिशन मध्ये, तिने चेविंग किती आवर केलंय, रुमिनेशन किती आवर केलंय, ती किती वेळ सिटिंग आहे, किती वेळ स्टँडिंग आहे, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मॉनिटर केल्या जातात. जो पेडोमीटर आहे त्या मुवमेंट वरनं तो सगळा कॅप्चर करतो आणि तो डेटा लॉगॅरिथम थ्रू आपल्याला आपल्या मोबाईलवर देत असतो. तर याचे सेन्सर बेल्टचे नेमके फायदे काय आहेत, तर हा 24 तास आणि 7ही दिवस हालचालवर व आरोग्य निगराणी करतो. तसेच जनावरांचा माज ओळखून आपल्याला योग्य वेळी गर्भधारण करता येते. जनावरांच्या वागणुकीमध्ये झालेले बदल, जे अॅनिमल बिहेवियर चेंजेस आहेत, ते आपल्याला याच्या तात्काळ सूचना येतात. जनावरांच्या आजाराची लवकर ओळख होते व त्यामुळे आपल्याला जनावरांच्या आजारावर वेळीच उपचार करता येतात. दूध व्यवस्था उत्पादनात सुधारणा करता येते. स्वयंचलित नोंदी व अहवाल आपल्याला याद्वारे प्राप्त करता येते व स्मार्ट व शास्त्रीय व्यवस्थापन यातून आपल्याला करता येते. नंतर ऑदर टेक्नॉलॉजी ज्या आहे, यावर सध्या देशी गाय संशोधन केंद्र काम करत आहे, ज्याच्यामध्ये बोलस सेन्सर टेक्नॉलॉजी जी आहे, जी अॅनिमलच्या रुमेन मधल्या ऍक्टिव्हिटी, टेम्परेचर, मुवमेंट या सगळ्या गोष्टी कॅप्चर करते. तसेच थर्मो इमेजिंग कॅमेरा थ्रू हेल्थ मॉनिटरिंग करता येतं जनावरांचं. जो आपला थर्मोग्राफिक कॅमेरा आहे, त्याच्यावरनं तुम्ही जनावरांच्या जे फिजिओलॉजिकल पॅरामीटर आहे, म्हणजे शरीराचं टेम्परेचर किंवा जनावरांचं जे व्यवस्थापन आपण ह्या कॅमेरा थ्रू करता येतं. याच्यामध्ये बेसिक मॉडेल सुद्धा उपलब्ध आहेत. 50,000 पासून ते 2,000 पर्यंत हा कॅमेरा आपण जनावरांच्या समोर धरायचा. तो विविध बॉडी पार्टचे टेम्परेचर असेल ते त्यातनं तो मोजतो आणि त्यानुसार आपण अल्गोरिदम तयार करून जनावरांचं व्यवस्थापन करू शकतो. देन सेन्सर बेस्ड फीडिंग सिस्टीम, म्हणजे जनावरांना जो आपण TMR देतो किंवा आहार व्यवस्थापन करत असताना जनावरांना
त्याच्या रिक्वायरमेंटनुसार चारा उपलब्ध करून देणे. समजा एखादी गाय असेल, तिला रिक्वायरमेंट समजा आपल्याला जो TMR आपण तयार केलाय 25 किलो TMR तिची जर गरज असेल तर तो TMR तो चारा आपण तिला त्या टेक्नॉलॉजी थ्रू आपण तेवढाच त्या जनावराला त्याच्या स्टेजनुसार आपल्याला देता येतो. म्हणजे तो सेन्सर समोर गाई आल्यानंतर तो चारा त्याद्वारे टाकला जातो. नंतर आपली या प्रकल्पाची विविध जी माहिती आहे ती वेबसाईट असेल किंवा फेसबुक असेल, युट्यूब असेल, या सगळ्या व्हिडिओज आपल्या प्रकल्पाच्या या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. यामध्ये आता आपण जे वेगवेगळे विविध ऍप आहेत तर त्याचे ते काम कसं करतात तर हे थोडंफार आपल्याला पाहता येईल. त्याच्यामध्ये जे आपले डेअरी पायलट जे ऍप आहे ते काम कसं करतं त्याचं एक थोडंसं लाईव्ह डेमो मी तुम्हाला दाखवतो. आता याच्यामध्ये डेअरी पायलटचा हा डॅशबोर्ड आहे. आता आपल्याकडे टोटल 150 कामं आहेत. 150 कामं करण्यासाठी 18 लोकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर या प्रत्येक माणसाला आपण किंवा प्रत्येक जो व्यक्ती आहे कामं यांच्या संदर्भात आहेत त्यांना प्रत्येकाला काम अलॉट केलेलं आहे. याच्यामध्ये आता राजेंद्र पवार असतील तर याच्यामध्ये त्यांची असाईन टास्क आहेत 15. तर त्यांना करावयाची कामे त्यांची लिस्ट आपल्याला याच्यामध्ये टाकता येते. मग त्यांनी पशुखाद्य किती दिलंय किंवा सकाळी जनावरांना दूध पाजणे, वासरांना दूध पाजणे, या वासरांचं रेकॉर्डनुसार त्या वासराला किती गरजेचं आहे तेवढं दूध त्यांना पाजलं जातं. अशी प्रत्येक व्यक्तीची कामे यामध्ये नमूद केलेली आहे. तर डॉक्टर असतील तर डॉक्टरांचं वेगवेगळी कामं आहेत. त्याच्यामध्ये आता डॉक्टरांना 9 कामं आहे. वासरांचं निरीक्षण करणं, त्यांनी त्याचा रिपोर्ट इथे सादर करायचा. नंतर गाई जनावरांच्या औषधांचा स्टॉक चेक करणे, जनावरांची पिढी करणे, रेतन तपशील, नायट्रोजन कंटेनर भरणे, म्हणजे जी त्यांना अलॉट केलेली विविध कामे आहेत. याच्यामध्ये आपण टास्क डेफिनेशन मध्ये किंवा टास्क असाइन मध्ये त्या पर्टिक्युलर व्यक्तीला टास्क असाइन करू शकतो किंवा टास्क देऊ शकतो. त्याने काय काम केले याचा अहवाल आपल्याला या ठिकाणी मिळतो. नंतर नोटिफिकेशन असतील किंवा काही अलर्ट असतील तर या ठिकाणी देता येतात. याच्यामध्ये चेक इन आणि चेकआउटचा ऑप्शन सुद्धा दिलेला आहे. तर यांनी चेक इन कुठे केलं तर किती वाजता हे ऑफिसला आले याच्या सर्व नोंदी आपल्याला याद्वारे घेता येतात. नंतर हे वेगवेगळे रिपोर्ट आहेत. तर गायींचे सकाळी दूध काढणे, सकाळी गायींचे दूध काढणे, तर हा रिपोर्ट जर आपण शो केला तर याच्यामध्ये आपल्याला त्या गायींनी किती दूध दिलेले आहे किंवा काय तर याची संपूर्ण माहिती या रिपोर्टद्वारे आपल्याला उपलब्ध होते. सकाळी गायींचं दूध जर पाहिलं आपण तर पूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे. 15 जून 2025 ते खाली 16-17 तारखेची 78, 81 यानुसार आपल्याला याच्यामध्ये रेकॉर्ड जनरेट करता येतात. नंतर दुसरं जे ऍप आहे फार्मचं, फुले डेअरी फार्म, तर याच्यामध्ये जनावरांचं जे व्यवस्थापन आहे तर वेगवेगळे टॅब याच्यामध्ये दिलेले आहेत. याच्यानुसार आपण एंट्री घेऊ शकतो. मास्टर रजिस्ट्रेशन मध्ये ओनर, डेअरी फार्म, बँक, नंतर अॅनिमल, बुल या सगळ्यांची पिडिग्री या ठिकाणी आपण रजिस्टर करू शकतो. आता याच्यामध्ये हीट ऑकरन्स म्हणजे आता गायी किती माझावर आहे, नंतर ह्या जनावरांची लिस्ट येते. नंतर इन्सेमिनेशन म्हणजे आता अलर्ट आहे की तुम्ही चेक करा ह्या 21 गायी माझावर आहेत का याची लिस्ट आलेली आहे. तर यांचं स्टेटस आहे कम्प्लिटेड, ऑनगोईंग तुम्ही चेक करायचं. नंतर इन्सेमिनेशन, मी आता इन्सेमिनेशन किती गायींना केलेलं आहे तर त्यांची सगळ्यांची डिटेल यामध्ये येते. ही इन्फॉर्मेशन वरनं पिढी चेक करायच्या. तर ह्या गायींचा आपल्याला आता गर्भ तपासणी करायची आहे, त्या गाभण आहेत की नाही. नंतर काविंग, नंतर मिल्क प्रोडक्शनच्या एंट्रीज आपल्याला या ठिकाणी चेक करता येतात. अशा विविध प्रकारच्या ऍप्लिकेशनद्वारे आपल्याला टॅबद्वारे आपल्याला माहिती मिळते. त्याच्यामध्ये वेगवेगळे रिपोर्ट आहेत. अॅनिमलचा स्टॉक किती आहे, नंतर पिढी चेक, अॅनिमल प्रेग्नंट किती, मिल्किंग किती, करंट स्टॉक, नंतर कॅलेंडर रिपोर्ट, पिरियडिक रिपोर्ट, यामध्ये वेगवेगळे रिपोर्ट आपण डाउनलोड करू शकतो. असं संपूर्ण व्यवस्थापन करणारे हे ऍप आपण या प्रकल्पामार्फत तयार केलेले आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपल्या वेबसाईट तसेच फेसबुक आणि युट्यूब पेजवर ही उपलब्ध आहे. धन्यवाद डॉक्टर सुजित. कृपया आन्सर करा. ठीक आहे सर. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपल्याला डॉक्टर सोमनाथ माने सर आणि डॉक्टर सुजित भालेराव सर यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर आपण पशुपालनामध्ये कशा पद्धतीने करू शकतो की जेणेकरून पशुपालनातील दररोज आपण ज्या गोष्टी करतो त्या सुकर कशा होतील
या संदर्भात माहिती सांगितली. त्या संदर्भात त्यांचं खूप खूप मी आभार व्यक्त करतो. आणि आपल्याबरोबर शेतकरी आहेत. शेतकरी बंधूंना आपले काही फोन प्रश्न असतील तर आपण कृपया ते प्रश्न विचारावे. त्याच्यामध्ये एक प्रश्न आलेला आहे की आपल्याला सेन्सर बेल्ट कुठे उपलब्ध होते. सध्या सेन्सर बेल्ट वर काम करणं चालू आहे. सेन्सर बेल्ट विविध कंपन्यांचे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आपण आता आपल्या प्रोजेक्ट मार्फत सेन्सर बेल्ट लवकरच उपलब्ध करतोय. त्याचं काम एक 5-6 महिन्यामध्ये पूर्ण होईल. तर त्या थ्रू पण आपण सेन्सर बेल्ट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर. आता जे ऍप म्हणजे हे संपूर्ण ऍप आपल्याला प्ले स्टोर वरनं डाउनलोड करता येते. शेतकरी बंधूंनो, हे सर्व जे ॲप आहेत हे मोफत उपलब्ध आहेत आपल्याला. अं, आणि त्याचा आपण नक्की फायदा करावा, घ्यावा, अशी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडनं आम्ही आपल्याला विनंती करतो. कोणाचे प्रश्न नसतील तर मी माझे मित्र डॉक्टर रुणाल आजोतीकर सर यांना विनंती करतो की त्यांनी फॉर्मल वोट ऑफ थँक्स साठी यावं. धन्यवाद सर. मी आज धन्यवाद सर. आवाज येतोय माझा? हो सर. येतोय सर. मोबाईल चेक केले. थांब. सुजित सर आवाज येतोय? हो सर, येतोय येतोय. मी हे बंद केला ना तिथला. येत नाही आवाज? येतोय सर, आवाज येतोय. हॅलो हॅलो. सुजित आता येतोय व्यवस्थित आवाज? हा सर, येतोय व्यवस्थित येतोय. हा सर, व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद. आज आपल्याला दिनांक 14 जुलै ते दिनांक 22 जुलैच्या दरम्यान आपण जो देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताह आयोजित केलेला आहे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने, त्याचा आज दुसरा दिवस. आणि आजचं आपल्याला तांत्रिक मार्गदर्शनाचं सत्र क्रमप्राप्त विषय होता देशी गोवंश जतन व संवर्धनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर. आणि याबद्दल आपल्याला देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथ माने सर यांनी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची पार्श्वभूमी, तिचं स्वरूप, उद्देश, त्या तिथं चाललेलं कार्य, याबरोबरच देशी गोवंश जतन व संवर्धनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करता येईल, या संदर्भात काय संधी उपलब्ध आहेत आणि या संशोधन केंद्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून कुठल्या प्रकारचं संशोधन पूर्ण झालेलं आहे याबद्दल आपल्याला सविस्तर मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने, सर स्वतः देखील प्रमुख आयोजक आहेत, तथापि आज सरांचं मार्गदर्शन झालं त्यामुळे सरांचं आभार मानणं क्रमप्राप्त आहे. मी आयोजकांच्या वतीने डॉक्टर सोमनाथ माने सरांचं या प्रसंगी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील सहशास्त्रज्ञ डॉक्टर सुजित भालेराव सर यांनी आपल्याला सर्व जी देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राने विकसित केलेली ऍप्स आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा, ज्यामध्ये विनियोग केलेला आहे. मग फुले डेअरी पायलट ऍप असेल, फुले प्रशांत प्रणाली असेल, फुले डेअरी गाईड आहे, फुले डेअरी मॅन आहे, फुले ई डेअरी फार्म नोंदणी प्रणाली आहे. याशिवाय ज्याच्यावर अजून संशोधन चालू आहे असे सेन्सर बेल्ट्स असतील किंवा इतर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान ज्याच्यावर अद्याप संशोधन चालू आहे व जी भविष्यात आपल्याला उपलब्ध होऊ शकतात, अशा सर्व संशोधन प्रणालीबद्दल त्यांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. प्रत्यक्षात ते कसं
दिसतं, त्याच्यावर काय काय आपल्याला पाहता येऊ शकतं, कशा नोंदी ठेवता येऊ शकतात, याबद्दल देखील त्यांनी अतिशय स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे एक आयोजकांपैकी एक असलेले सुजित भालेराव सर यांचं देखील मी इथं आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. हा जो देशी गाय जतन व संवर्धन पंधरवडा आहे, त्याला विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर शरद गडाख सर, कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांचं पाठबळ लाभतं. त्याबद्दल मी आदरणीय कुलगुरू महोदयांचा देखील इथं ऋण व्यक्त करतो. आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे सर्व संचालक, तिन्ही संचालक, डॉक्टर सातप्पा खरबडे सर, अधिष्ठाता कृषी, त्याचप्रमाणे संशोधन संचालक डॉक्टर विठ्ठल शिर्के सर, त्याचप्रमाणे डॉक्टर गोरक्ष ससाणे सर, संचालक विस्तार शिक्षण, या तिन्ही संचालक मंडळींचं मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉक्टर महानंद माने सर देखील या उपक्रमाच्या पाठीशी आहेत. त्यांचं नेहमीच प्रेरणा असते, उत्साह असतो, त्याबद्दल मी त्यांचं पण इथं मनापासून धन्यवाद देतो. आज झूम प्लॅटफॉर्म असेल, फेसबुक लाईव्ह असेल किंवा युट्यूब असेल, या माध्यमातून आपल्या बरोबर जोडले गेलेले जे सर्व शेतकरी बंधू भगिनी आहेत, त्याचप्रमाणे कृषी विभागातील, पशुसंवर्धन विभागातील जे अधिकारी कर्मचारी आपल्याशी जोडले गेले, त्या सर्व अधिकारी कर्मचारी बंधू भगिनींचं, शेतकरी बांधवांचं मी इथं मनापासून धन्यवाद देतो. या देशी गाय जतन, देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताहाचे जे आयोजक आहेत, त्यामध्ये मला पुन्हा एकदा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. डॉक्टर सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, डॉक्टर धीरज कंखरे, तांत्रिक प्रमुख तथा प्राध्यापक, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, त्याचप्रमाणे या प्रकल्पातील सहशास्त्रज्ञ डॉक्टर विष्णू नरवडे सर, डॉक्टर संदीप पोळ सर, आणि आज ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभले ते डॉक्टर सुजित भालेराव सर, या तिन्ही सहशास्त्रज्ञांचं देखील मी इथं मनापासून धन्यवाद देतो. आज सूत्रसंचालन केलेले माझे सहकारी मित्र डॉक्टर विकास भालेराव सर यांचं पण मी इथं आभार व्यक्त करणं क्रमप्राप्त आहे. सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आजच्या मार्गदर्शकांचे धन्यवाद देतो आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं इथे जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद. आभार. धन्यवाद सर.